समजा एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने दोन प्रोजेक्ट घेतले, प्रोजेक्ट ए आणि प्रोजेक्ट बी. प्रोजेक्ट ए मध्ये त्यांनी 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यातून 20,000 रुपये काढले आणि प्रोजेक्ट बी मध्ये त्यांनी 50,000ची इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यातून 15,000 रुपये काढले. तर कोणता प्रोजेक्ट जास्त प्रॉफिटेबल हे कसं ओळखायचं आहे? तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जेव्हा तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कराल तर तेव्हा तुम्हाला समजेल की कोणता प्रोजेक्ट जास्त प्रॉफिटेबल आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करता आणि त्यामधून तुम्ही किती प्रॉफिट जनरेट करता तेव्हा हे सांगते तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर याचा फॉर्म्युला सांगायचा झाला तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. तर आता आपण वरचे एक्झाम्पल घेतली की प्रोजेक्ट ए मध्ये आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यातून आपण 20,000 रुपये काढले. तर याचा फॉर्म्युला जर आपण अप्लाय केला तर 20,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100 केले तर आपल्याला 20% भेटेल. आणि ते जर आपण प्रोजेक्ट बीचं जर काढला तर प्रोजेक्ट बी मध्ये आपण 50,000 इन्व्हेस्ट केले आणि 15,000 काढले, म्हणजे 15,000 डिवाइड बाय 50,000 इंटू 100 तर आपल्याला मिळेल 30%. म्हणजे प्रोजेक्ट बी हा ए पेक्षा जास्त प्रॉफिटेबल आहे. तर आता तुम्ही म्हणाल की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड हे सारखंच तर आहे. तर असं अजिबात नाही. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण एखाद्या स्पेसिफिक प्रोजेक्टमधून किती पैसा काढतो, एखाद्या प्रोजेक्टमध्ये किती पैसा लावून किती काढतो हे सांगते आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि तेच जर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड जर आपण बघलं तर त्यामध्ये आपण ओव्हरऑल बिझनेसमध्ये किती पैसा इन्व्हेस्ट करतो, ओव्हरऑल बिझनेसमधून आपल्याला किती कॅपिटल एम्प्लॉयड आहे आणि त्यातून आपण किती प्रॉफिट जनरेट करतो हे सांगते आपल्याला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. तर असंच कॉमर्सचा नॉलेज वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.